तर दुसरीकडे भाजपकडून 30 वर्ष सत्तेची खात्री व्यक्त केली जाते। पुढील 30 वर्ष भाजपची सत्ता राहील या दृष्टीने प्रयत्न करा असं सांगण्यात आलं आहे। क्लस्टर प्रमुखांच्या बैठकीमध्ये अमित शहांनी तशा सूचना दिल्या। बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे, तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये यादी येण्याची शक्यता आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 400 पारचा नारा दिलाय आणि पुढील 30 वर्ष केंद्रामध्ये भाजपची सत्ता राहील या दृष्टीने प्रयत्न करा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मंगळवारी झालेल्या क्लस्टर प्रमुखांच्या बैठकीत दिल्याचं समजतंय। तर राम मंदिराच्या उद्घाटन सोहळा देशभर उत्साहाने साजरा करा, केंद्र सरकारच्या योजनांचा विस्तार करा असंही त्यांनी सांगितलं। त्यांचं बरोबर आहे की त्यांच्या मनापासून ते बोलू लागले, परंतु लोकशाहीमध्ये जेव्हापर्यंत लोकांच्या नेत्याच्या सोबत आहे, जोपर्यंत खासदार ज्या पक्षाचे जास्त निवडून येतात आणि मला वाटतं का अजून अनेक वर्ष त्यांची सत्ता राहणार, यामध्ये काही नाही। आम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी राहणार आणि त्यांच्यामुळं आमचाही फायदा होणार। ते जे बोलले महाराष्ट्रामध्ये बी 30 वर्ष हे एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहतील। भाजपचा प्रत्येक निवडणुकीमध्ये एक आपला वेगळा प्लॅन असतो। तुम्ही जर अनेक राज्याच्या जर निवडणुका पाहिल्या तर त्या राज्यामध्ये अनेकदा आपल्याला असलेले उमेदवार हे बदललेले दिसतील, म्हणून त्यांनी हे आज नवीन गणित करतायत अशातला काही भाग नाही आहे। त्यांच्या पक्षाची असलेली स्ट्रॅटेजी, त्यांचा पक्षाचा असलेला निर्णय हा पक्ष कार्यकर्त्याला बंधनकारक असतो, म्हणून त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय ज्या घडामोडी होत आहेत त्यावर इतरांनी भाष्य करायचा इतरांना आणि मलाही अधिकार नाही आहे। म्हणून त्यांनी त्यांची केलेली व्यूहरचना ही त्या व्यूहरचनेमुळं आज भाजप 2 खासदारापासून जी सुरुवात झालेली भाजप होती ती आज केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे, अनेक राज्यात आहे आणि त्यांच्या प्लॅनला जनतेने सुद्धा स्वीकार केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।